देतो मग त्यांचं म्हणणं आहे की किंमत 3 लाख काय म्हणणं आहे एकदा तुमचं ते याच्याकडून ते जेवढं नुकसान झालं असेल तेवढं घ्या ना. हा हो नाही आता जे त्याची जी जागा आहे ती हातेरी बुद्रुकला शासकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय पण राहणार आणि या पंचक्रोशीतले लोक जे आहेत ते जळगाव दामोद खामगाव मलकापूर सध्या जिथे चालू आहे ना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिथे सुरू आहे त्या टीबी हॉस्पिटलला 23 एकर जागा आहे. आज परिस्थिती अशी आहे की बुलढाणा बस स्टँडला लागून जागा आहे आणि हे जवळपास 13 किलोमीटरवर कॉलेज होणार. उद्या भविष्यात पेशंटचे रिलेटिव्ह तिथे स्टाफ त्या संदर्भातील कमिटी बुलढाणा येते का त्याच्यामुळे तर त्यांनी म्हटलं असेल ही जागा आहे होऊ शकते. वैद्यकीय शिक्षण करून आरोग्य वैद्यकीय शिक्षण करून आरोग्य ट्रान्सफर करायचे एवढं आरोग्याकडून वैद्यकीय शिक्षण आणि अतिशय महत्वाचा विषय या महाराष्ट्रामध्ये दोन्ही डिपार्टमेंट सेंट्रलमध्ये एकच आहे. लोकांचा फायदाच आहे. सेंट्रलमध्ये आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण त्याच्यामध्ये आरोग्य असेल 25 एकर जागा ते हे रुग्णाच्या सुविधेसाठी नागरिकांच्या सुविधेसाठी इथं होणं आवश्यक. त्याच्यासाठीचं एक पहिलं काय झालं समिती नेमली होती शासनानं त्यांनी जागा सुचवली एवढी विनंती आहे आणि आपल्याला यश येणार. आपण एकदा दिली लोकांच्या सोयीने ही जागा चांगली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या मार्फत शासनाला एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये मुख्यत्वे असा विषय घेतलेला आहे की शासनाने जे वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे त्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जे प्रस्तावित इमारत आणि जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते मौजे हत्तेडी खुर्द बुद्रुक येथे होण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयासोबत वैद्यकीय सेवेसाठी तिथे रुग्ण जाणार आहेत आणि त्या रुग्णांच्या हेळसांड होऊ नये त्यांना आरोग्यविषयक सुविधा ह्या तात्काळ मिळाव्या यासाठी बुलढाणा बसस्टँडला लागूनच आपलं टीबी हॉस्पिटलची 23 एकर जागा आहे आणि त्या जागेसंदर्भात वैद्यकीय समिती जी बुलढाण्याला अधिक महाविद्यालयाच्या समितीने भेट देण्यासाठी आली असते त्यांनी सुद्धा त्या समितीने सुद्धा ही जागा जी आहे बुलढाणा शहरातली ही उपयुक्त आहे आणि या ठिकाणी करण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचा अहवाल शासनाला कळवलेला आहे. असं असताना सुद्धा आता काल परवा पेपरला बातमी आली की ते वैद्यकीय महाविद्यालय हातडी बुद्रुक इथे होत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येते की भविष्यामध्ये वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या पंचक्रोशीतील लोकांना पेशंट लोकांना त्यांच्या नातेवाईकांना तिथल्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होऊ नये म्हणून बुलढाणा शहरात करावी असे निवेदन शासनाला समितीच्या वतीने अध्यक्ष सचिव IMAचे माजी अध्यक्ष बेदमुता साहेब पंजाबरावजी गायकवाड आम्ही येऊन दिलेला आहे. त्यावर शासनाने भविष्यातील होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून त्या आमच्या मागणीचा विचार करावा अशी आम्ही विनंती केली. बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आजच एक निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे. आमच्या समितीची अशी मागणी आहे की बुलढाणा येथे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाने मंजूर केलेलं आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि नुकतंच या सत्रापासून 2024-25 हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे सुरू झालेले आहे. 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश इथे पूर्ण झालेले आहेत. परंतु येणाऱ्या काळात हे महाविद्यालय हतेडी बुद्रुक इथे
करण्याचे प्रस्तावित आहेत. प्रत्यक्षात हतिडी बुजुर्ग हे गाव बुलढाण्यापासून 15-17 किलोमीटर दूर आहे आणि हतिडीला जर हे शासकीय महाविद्यालय नेल्यास ते सर्वांना, रुग्णांना, लोकांना, विद्यार्थ्यांना गैरसोयीची होईल. बुलढाणा येथे आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत, इमारती आहेत, आवश्यक रुग्णसंख्या इथल्या दवाखान्याला आहे. सर्व सोयी बुलढाण्यात असताना हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हतिडी देण्याचा प्रयत्न का? कारण तिथे नेल्यास त्यावर अतिरिक्त खर्च होईल, अनेक वर्ष हे महाविद्यालय होणार नाही, त्यामुळे याचा सर्वांना त्रास होईल. बुलढाणा हे शहराचे ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे जिल्ह्यासाठी. त्यामुळे बुलढाणा येथे हे महाविद्यालय व्हावे अशी आमची विनंती आहे आणि शासनाने याचा विचार करावा असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.